मैत्री आणि प्रेम भाग 10. माधव जेवणाची व्यवस्था करून बाहेर जाऊन येतो असं म्हणत निघून गेला. कुणालला झोप आलेली. तन्वीला सांगून तोही झोपी गेला. तन्वी तिच्या रूममध्ये टाइमपास करत होती. रात्री 10 वाजता माधव आला. सगळेजण एकत्र जेवले. तन्वी तिच्या रूममध्ये जाऊन झोपली. कुणालसुद्धा झोपायची तयारी करत होता. तिथे माधव आला. हे धर भाऊ. एक चिठ्ठी त्याने कुणालसमोर धरली. यात फोन नंबर आहे. अनिश आता जिथे थांबला आहे ना तिथला फोन आहे. उद्या सकाळी फोन लाव अनिशला. म्हणत माधव झोपायला गेला. थांब माधव, काही लपवत आहेस का तू? आणि तन्वीसुद्धा. माधव थांबला. काय बोलायचं आहे तुला? दोघे समोरासमोर उभे राहिले. तुला माहीत होतं ना अनिशबद्दल, तो चुकीची कामं करतो ते? हो. मग मला का इथंपर्यंत घेऊन आलास? त्यात तन्वी सोबत. आणि जर तिला माहिती आहे तर तिने का सांगितलं नाही मला? माधवने सगळं ऐकून घेतलं. बस सांगतो. दोघे खाली बसले. हे बघ, मला अनिश काय कामे करतो ते माहीत नाही. तुला यात आणायचेही नव्हते. पण तन्वी, तिच्यासाठी ती किती हट्टी आहे ते माहिती आहे तुला. माझं ऐकणार नाही म्हणून तू पाहिजे होतास सोबत. बस. तन्वीचं कारण सांगून त्याने कुणालला गप्प केलं. उद्या सकाळी फोन कर त्याला. जमल्यास भेटून ये त्याला. बघ काय बोलतो ते. माधव झोपायला गेला. कुणालने फोन नंबर जपून ठेवला. रात्री उशिराने त्याला झोप आली. सकाळचा प्लॅन ठरला होता. कुणालने फोन लावला. सुरुवातीला अनिशने ओळख दाखवली नाही. मात्र नंतर ओळखल्यावर बोलणं झालं. भेटायला तयार झाला अनिश. पत्ता लिहून ठेवला कुणालने. आता अडचण होती ती त्याला भेटायला कसे जायचे याची. दिल्लीच माहिती नाही. माधवला घेऊन गेलो तर तन्वी एकटी कशी राहील या विचाराने तो पुन्हा डिस्टर्ब झाला. तन्वीलाही सोबत घेऊन जायचे असा निर्णय झाला. फक्त तिला काही सांगायचे नाही एवढंच. कुठे चाललो आहे आपण? तन्वीचा पहिला प्रश्न. आली का पंचायत? कुणाल, माधव एका कोपऱ्यात गेले. एक काम करू, मी तन्वीला घेऊन जातो कुठेतरी. तू जाऊन ये. पण मला कुठे कसा जायचं माहिती नाही. पहिल्यांदा आलो दिल्लीला मी. विचारत जा. यू हॅव टू. हा प्लॅन कुणालला मान्य करावा लागला. कुणाल काहीतरी बहाणा करून रूमवरच थांबला, जेणेकरून तन्वीचे प्रश्न सुरू होणार नाहीत. तन्वी जशी बाहेर गेली तसा कुणाल अनिशला भेटायला निघाला. जरा दूरचं होतं ते ठिकाण, तरीसुद्धा पोहोचला. त्याच वेळेला पावसाने सुरुवात केली. काय यार हा पाऊस, नको त्या वेळेला नको त्या ठिकाणी येतो. वैताग नुसता. कुणाला पाऊस तसा नाहीच आवडायचा. पावसातला चिखल चिकचिकपणा अजिबात आवडायचा नाही. आजही ऐन वेळेला येऊन कुणाला अडचणीत आणलं त्याने. तरी अनिश भेटेल म्हणून त्याने पावसाचा राग आवडता घेतला. कुणाल त्याच्या घरी पोहोचला. अनिशने दरवाजा उघडला. पटकन आत ये. कुणालला आतमध्ये घेतलं. आजूबाजूला कोणी नाही बघून दरवाजा बंद केला अनिशने. आई, 2 चहा घेऊन येते का? अनिशने आईला बाहेरून आवाज दिला आणि कुणालला एका वेगळ्या रूममध्ये घेऊन आला. घर मोठं होतं. कुणाल बघत होता. इकडेच राहणार का? कुणालचा पहिला प्रश्न. काय? अनिशला समजलं नाही. म्हणजे इकडेच राहणार का? कायमचं? नाही, हे भाड्याने घेतलं आहे. इकडेच काम झाले की सोडणार हे घर. बाकी तू कसा इथे? तुलाच भेटायला आलो आहे. मला? मुंबईवरून मला भेटायला आलास? एवढं काय काम आहे माझ्याकडे? पण मी दिल्लीला आहे हे कोणी सांगितलं? बाहेर पावसाने छानपैकी सुरुवात केली होती.
माझं काम नव्हतं, तन्वीसाठी आलो. तन्वीचं नाव ऐकताच अनिश जरा वेगळ्याच प्रश्नार्थक नजरेने कुणालकडे बघू लागला. तन्वीचा काय संबंध? काय संबंध म्हणजे? ती तुला भेटायला मुंबईत गेली होती. तिथे भेटला नाहीस म्हणून तुझ्या घरी कोल्हापूरला गेलो. तिथे कळलं की तू दिल्लीला आहेस म्हणून तिच्यासोबत दिल्लीला आलो. काय वेडबीड लागला आहे का तुला? तिला इथे आणायची काय गरज होती? इकडे एक तर किती टेन्शन चालू आहेत, त्यात तिची भर नको. या वाक्यावर मात्र कुणाल संतापला. तन्वी काय टेन्शन आहे का? कधीपासून तुला भेटायचा प्रयत्न करते आहे ती. किती प्रेम करते तुझ्यावर. तिचं घरी सुद्धा सोडलं तुझ्यासाठी तिने. काय गरज होती? तिला घेऊन जा परत तिच्या घरी. मला नाही भेटायचं तिला. अनिश जागेवरून उठला. अनिशची आई चहा घेऊन आली. कुणालचा मूड नव्हता तरी चहा घेतला. थोडा वेळ शांततेत गेला. आता थेट विचारतो, काय झाले नक्की? का पळतो आहेस तू? कुणालच्या या प्रश्नावर मात्र अनिश चकित झाला. बोल, मला जास्त काही माहिती नाही, पण एवढं माहिती आहे की तू काहीतरी चुकीचं कामं करतो आहेस. तन्वी किती हट्टी आहे हे तुलाही माहिती आहे. तिला पुन्हा इकडून घेऊन जायचं असेल तर तिला खरं सांगावं लागेल. बोल अनिश. अनिश गप्प. थोड्या वेळाने बोलला तो. मी सरकारी नोकरीत होतो. सुरुवातीला छान सुरू होतं. नंतर मला आतमध्ये काही गोष्टी सुरू असतात ते समजलं. त्यातून पैसेही जास्त मिळतात तेही कळलं. खूप पैसे. मलाही मोह झाला. पैसे घेऊन कामे करायचो. काही गोपनीय गोष्टी बाहेर सांगायचो. त्याचे पैसे वेगळे आणि जास्त. हे जे बघतो आहेस ना ते त्या पैशाने. अशीच एक फाईल मी बाहेर दिली. यावेळेस ते माझ्यावर उलटलं. पोलीस मागे लागले. ज्यांच्याकडून पैसे घेतले त्यांची नावे बाहेर येऊ नये म्हणून तेही मागे लागले. जीवाला धोका होता म्हणून मुंबईतून घरी आले. पूर्ण कुटुंबाला घेऊन दिल्लीला आलो. ही कथा आहे. आता नको आहे काही. भीती वाटते सर्वांची. मग तन्वीला माहिती आहे का हे? नाही. तिला कशाला सांगू? अरे पुन्हा तेच. तुमच्या दोघांचं प्रेम आहे ना? अनिश हसला त्यावर. तिचं असेल, माझं नाही. बाहेर पावसाचा जोर वाढला होता. काय बोलतो आहेस तू? कुणाल पुन्हा संतापला. कॉलेजच्या गोष्टी कॉलेज संपल्यावरच मी संपवल्या. तन्वी फक्त मैत्रीण आहे. फक्त मैत्रीण म्हणून तिचे फोन उचलायचो. नाहीतर तशीही ती इरिटेटिंग आहे. कुणाल उठला आणि अनिशची कॉलर पकडली. हो, तुला राग येणारच. बेस्ट फ्रेंड ना तिचा. सॉरी, पण मी फक्त मैत्री ठेवली. तिला माझ्यात गुंतवण्याचं काही कारणच नव्हतं. तिलाही ते कळायला हवे होते. तिच्याशी बोलणं सोडून दिलं तेव्हाच. तिला मुद्दाम टाळायचो मी. तिच्या आईवडिलांचा पत्ता नाही. काकांकडे वाढलेली. जॉबसुद्धा साधा. मी सरकारी नोकरीत. माझ्या घरी तिला पसंत केलीच नसती. तसंही आता माझं लग्न होणार आहे. घरच्यांनी मुलगी बघितली आहे. सो तिला आणलेस इथंपर्यंत तसं पुन्हा गावाला घेऊन जा. काय? अनिशने कुणालचे हात कॉलरवरून काढले. पावसाने अचानक सुरुवात केली. तसा बंदही अचानक झाला. आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो, पासपोर्टचं काम सुरू आहे. ते झाले की मी भारताबाहेरच जाणार कायमचा. कुणाला काय बोलणार या सर्वांवर? अनिशचे ते बोलणे ऐकून निघाला परतीच्या वाटेवर. हॉटेलवर आला तेव्हा संध्याकाळ झाली होती. माधव आणि तन्वी त्याचीच वाट बघत होते. कुणाल जरासा भिजलेला, थंडीने कुडकुडत होता. माधवने लगेच जेवणाची व्यवस्था केली. कुणाल या वेळेत पूर्णपणे शांत होता. जेवण झाल्यावर कुणाल त्याच्या रूममध्ये जाऊन बसला होता. तन्वी त्याच्या रूममध्ये आली आणि बाहेर जोरदार वीज चमकून गेली.
कुणाल खिडकीतून बाहेर बघत राहिला. पाऊस पुन्हा सुरू. कुणाल, तन्वीने हाक मारली. हां. कुणाल तिच्याकडे बघत नव्हता. अनिशला भेटायला गेला होतास ना? माधवने सांगितलं मला. आधी सांगितलं असतं तर मीही आले असते. कुणाल त्यावर काही बोलला नाही. चल ना, आत्ताच जाऊ त्याला भेटायला. मी तयारी करते. तन्वी जाण्यास वळली. उद्या जाऊ. डोकं जड झालं आहे माझं. उद्या नको, आत्ताच जाऊ. तन्वी जवळ येऊन कुणालचा हात ओढू लागली. प्लीज तन्वी, हट्ट करू नकोस. उद्या जाऊ. कुणाल शांतपणे म्हणाला. नाही, आत्ताच जायचं आहे मला. चल ना रे. कुणाल आधीच वैतागला होता. त्यात तन्वीचा हट्ट. तो संतापला. बोलतो आहे ना तुला उद्या जाऊ, कळत नाही का? कशाला हट्ट करतेस? तन्वीचा हात झटकला त्याने. तन्वीला हे नवीन होते. असा कधीच कुणाल आधी वागला नव्हता. मला आत्ताच भेटायचे असेल तर? तन्वीचाही आवाज वाढला. पण त्याला तुला भेटायचे नसेल तर? कुणाल केवढ्याने ओरडला. बाहेर सुद्धा मोठा आवाज झाला, विजेचा. तन्वी ऐकतच राहिली. कुणाल काय बोलला ते. क्षणासाठी पाणी आलं डोळ्यात तिच्या.